LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात काही हेडलाईन्स। दिलीप गावित प्रकरणी राज ठाकरेंची दिलगिरी, लवकरच त्यांची भेट घेणार, राज ठाकरेंकडून स्पष्टीकरण। नाशिक कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार, खड्ड्यांमुळे माणसं मेली, प्रशासन ढिम्म, फक्त कमिशनकडे लक्ष, राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। प्रशांत किशोर यांना राजकीय रणनीतिकार म्हणून नेमलं नाही, सुनेत्रा पवार आणि किशोर पवार यांची भेट फक्त औपचारिक, सुनील तटकरेंकडून स्पष्टीकरण। मुंबईत तुकाराम मुंढे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट, मुंढे पवारांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। अमित भाईंचा राजीनामा मागणं चुकीचं, अमित भाईंनी देशातील नक्षलवाद संपवला, दिल्लीतून उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। भोंदू अशोक खरातची 7 दिवसांची पोलीस कोठडी संपली, खरात आणि समता पतसंस्थेचा व्यवस्थापक मिलिंद बनकरला SIT पथकानं केलं राहता न्यायालयात हजर, सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्तारानं। कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित, 5,000 कोटींचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालाय। 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली आहे। 12 लाख खाती सुधारणांसाठी बँकांना परत पाठवली आहेत। मुख्यमंत्री जसजसं खात्यांचं प्रमाणीकरण होईल तसं खात्यात पैसे जातील असं त्यांनी स्पष्ट केलं। अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी घोषित केली होती, त्या योजनेच्या अंतर्गत आषाढीला आपण पहिली यादी घोषित केली होती। घोषित केलेली यादी ही आपण सर्व ग्रामपंचायतींना पाठवली आणि अगदी सिंपल अशा पद्धतीनं जे काही शेतकरी आहेत त्यांनी केवळ जाऊन आधार ऑथेंटिकेशन करायचं, कुठलाही अर्ज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे इतर गोष्टींची आवश्यकता नाही। अशा पद्धतीनं ॲग्रीस्टॅक नंबर आणि आधार ऑथेंटिकेशन करून त्यांची खाती नील करायची, अशा प्रकारचं आपण काम हातामध्ये घेतलं होतं। आज जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सहकार मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। कारखान्याची FRP थकली आहे, सहकार मंत्री काय करतात? राज्याच्या सहकार मंत्र्यांवर कारवाई कुणी करावी? सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेत, अधिवेशन संपलं पण चर्चा झाली नाही असं राजू शेट्टींनी म्हटलंय। ही बाब एवढी गंभीर आहे की खुद्द राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणाऱ्या साखर कारखान्याची 2024-25 ची म्हणजे 2 वर्षापूर्वीची FRP थकीत आहे। साधारणपणे 9.25 कोटी रुपये थकीत आहे। मग राज्याच्या सहकार मंत्र्यावर कारवाई कोणी करायची? जर कुंपणच शेत खात असेल तर न्याय मागायचा कोणाकडे? सहकार मंत्र्यांची नैतिक जबाबदारी होती की किमान आपल्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या साखर कारखान्याची तरी थकबाकी काही असता कामा नये। परंतु 25-26 चा जी FRP आहे त्यांनी क्लिअर केली, पण 24-25 ची FRP अजून त्यांनी थकीत ठेवलेली आहे। खरं तर या संदर्भामध्ये नुकतंच पावसाळी अधिवेशन संपलं, विधिमंडळामध्ये चर्चा व्हायला पाहिजे ती, पण दुर्दैवानं ती सुद्धा झालेली नाही। 3 तासांमध्ये पोस्ट हटवा, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारच्या नव्या नियमावर टीका केली आहे। सोशल मीडिया नियमांवर केजरीवाल यांनी
निशाणा साधलाय. जनतेचा आवाज दाबत असल्याचा सरकारवर त्यांनी आरोप केलाय. जेन झी आंदोलनानंतर मोदीजींना भीती वाटली आहे असं केजरीवाल म्हणाले. मोदी सरकारने एक नवीन कायदा आणलाय. जर सरकारनं एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एखादी पोस्ट हटवण्यास सांगितलं तर त्यांना 3 तासांच्या आत हटवावी लागेल. जेन झीच्या आंदोलनानंतर मोदीजींना खूप भीती वाटू लागली आहे. मोदीजी, तुम्ही देशातील जनतेचा आवाज जितका जास्त दाबाल तितकाच त्यांचा राग अधिक वाढेल असं वक्तव्य केजरीवालांनी केलंय. सरकार ने कल एक नया कानून बनाया है कि अब अगर मोदी सरकार किसी भी प्लेटफॉर्म को, इंस्टा को, फेसबुक को, किसी भी प्लेटफॉर्म को अगर कोई वीडियो डिलीट करने को, कोई पोस्ट डिलीट करने को बोलेगी तो उनको 3 घंटे में उसको डिलीट करना पड़ेगा. ये नया कानून आया है. तो इसका मतलब अब अगर आप मोदी जी के खिलाफ कुछ बोलोगे, सरकार के खिलाफ कुछ बोलोगे, पेपर लीक के खिलाफ कुछ बोलोगे, इथेनॉल के खिलाफ कुछ बोलोगे, मोदी जी की सरकार के भ्रष्टाचार के खिलाफ कुछ बोलोगे तो 3 घंटे में आपका पोस्ट डिलीट कर दिया जाएगा. मोदी जी को ये, और आप अगर इनके खिलाफ कुछ बोलोगे तो डिलीट हो जाएगा. और अगर ये लोग दूसरों को गाली गलौज करेंगे, लड़कियों को गंदी गंदी गालियां देंगे, इनके लोग अगर गुंडागर्दी करेंगे, वो सरकार डिलीट नहीं कराएगी, वो रहेगा. मोदी जी ये क्यों कर रहे हैं? क्योंकि अब मोदी जी को इस देश के लोगों से डर लगने लगा है, युवाओं से डर लगने लगा है, बच्चों से डर लगने लगा है, लड़कियों से डर लगने लगा है. मोदी जी बहुत डरे हुए हैं. जंतर मंतर के आंदोलन के बाद तो मोदी जी बहुत ज्यादा डरे हुए हैं. आणि आता बातमी यवतमाळमधून. कर्जमाफीची रक्कम अद्याप खात्यातच नाहीये. यवतमाळात शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. 4 दिवस उलटले, कर्जमाफी रखडली. पहिली यादी जाहीर झाली, रक्कम मात्र प्रलंबित. केवायसी नंतरच उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी. पाऊस नसल्यामुळे दुबार तिबार पेरण्या शेतकऱ्यांना कराव्या लागल्या. पण आता पीक आहे सध्या तर चांगली आहे, पण पावसाची नितांत गरज आहे. तर आपल्यासोबत काही शेतकरी आहे, समस्या जाणून घेऊ. माझे नाव व्यंकटराव दत्तूजी अवतळे, राहणार धुरी. माझ्याकडे 10 एकर शेती आहे. मी 8 जूनला पेरणी केली. पावसानं दडी मारल्यामुळे 25% उगवण शक्ती झाली. त्याच्यानंतर सावकाराजवळ जाऊन पुन्हा बियाणं आणून दुबार पेरणी केली. दुबार केल्यानंतर पुन्हा 25% एकूण 50% झाली. नंतर तिसऱ्यांदाही पेरणी केली, तेव्हा आमचा सरसगट माल 100% जुळला. पण मृग नक्षत्रापासून पावसानं दडी मारली. आज रोजी आमचा माल एवढा पाणी मागून राहिला. 15 दिवसाची तळण पडलेली आहे, म्हणून आमचा माल पाणी मागून राहिला. दुबड तुबड पेरण्यात आले आणि टोपल्यानंतर पुन्हा गॅप झाला पाण्याचा. पहिलाही टोपले, दुसराही टोपले, तिसराही टोपले, तरी एक धडक्या पाणी आला तर निकाल दाबून दिला. पुन्हा लावले. हीच पराठी हाय का वाढन, पाण्याचा खूप आवश्यकता आहे. पाणी नाही आला तर लोक मरते जनरिंग पिऊन, आत्महत्याच करते. झोप नाही लागत, कापसाला भाव नाही देत. 6 ना 7 हजार रुपये भाव होते, निदान 10 हजार रुपये नाही देत. न खताले किती महाग, खत यंत्रिंग बियाणं किती महागाचं आहे ना. 2019चं कर्ज माफ म्हणते ना, बाकीचे लोक काय मरून जाईल. तर पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अतुल राऊत, LS मराठी, यवतमाळ. एसटी प्रवासात विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खेड बसस्थानकात नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय. नागरिकांनी एसटी प्रशासनाला याबाबत धारेवर धरलंय. कारवाईच्या मागणीसाठी शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. खेड भरणे मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवास करताना संबंधित वाहकानं गैरवर्तन केल्याचा आरोप विद्यार्थिनीनं केला. या प्रकारामुळे तालुक्यात संतापाचं वातावरण पसरलं. विद्यार्थिनीनं शाळेत पोहोचल्यानंतर घडलेला प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिक आणि प्रवासी खेड बस स्थानकात एकत्रित आले. यावेळी नागरिकांनी एसटी प्रशासनाला जाब विचारत संबंधित वाहकावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. LS मराठीच्या माध्यमातून सर्वात महत्वाची बातमी आपण तुमच्यासोबत लावतोय. खेड भरनाका टू खेड येथून प्रवास करत असताना एका नर्सिंग कॉलेजमध्ये एका शिकणाऱ्या मुलीवरती कंडक्टरने अत्याचार केल्याची बातमी, धक्कादायक बातमी समोर येते. आणि या संदर्भात जाब विचारण्यासाठी
शिवसेना उपनेते संजय राऊत आपल्या सोबत आहेत. नेमकं काय प्रकरण आहे? ह्या कोकणामध्ये वारंवार घटना घडत आहेत, याला जबाबदार कोण आणि एसटी प्रशासन नेमकं करतंय काय, असा देखील आता प्रवाशांचा सवाल आहे. आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे, संबंधित महिलांवरती अत्याचार होत आहेत एसटी मध्ये, काय पहिली प्रतिक्रिया आहे? रत्नागिरी जिल्हा खेड डेपो मध्ये भरणा नाका ते खेड मध्ये अशा प्रवास करत असताना एका शाळकरी कॉलेजच्या मुलीचा खेड मधल्या एसटी स्टँडच्या कंडक्टरनी तिचा विनयभंग केला, तिची छेडछाड केली, तिच्याकडनं मोबाईल नंबर मागितले, तिच्या मनामध्ये लज्जा निर्माण होईल अशा पद्धतीने तिच्याशी त्यांनी वर्तन केलंय. आणि म्हणून ती मुलगी मनाला वाईट वाटून आज दिवसभर त्याच्या कॉलेजमध्ये काही बोलली नाही. आणि मग तिच्या तक्रारीनुसार आम्ही या ठिकाणी आलो. तक्रार केल्यानंतर इथल्या एसटी डेपो मध्ये आम्ही या ठिकाणी पत्रकारांनी फोन केला, आम्ही फोन केले. हे फोन केल्यानंतर दोन तासानंतर इथे एसटीचे वरिष्ठ अधिकारी डेपोत इथं आले. जे एखाद्या विनयभंगाच्या प्रकारामध्ये पण सुद्धा एवढं अन्याय गांभीर्य नसेल. आणि इथं खेड पोलीस स्टेशनचं मदत केंद्र या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर त्या मदत केंद्राकडे जरा कॅमेरा आपण फिरवा. त्या मदत केंद्रामध्ये सगळे विद्यार्थी बसलेले आहेत, एकही पोलीस नाही, कोणी तिथं नाही. आणि मग आता 4 तास झाले प्रकार इथं कुठेही तिथं त्या कंडक्टरला पकडून आणलं पाहिजे, त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे. पालक वर्ग इथं आलेला आहे, ती मुलगी इथं या ठिकाणी आली आहे, पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. आणि असं असताना जर तो कंडक्टर एक तासाभरात सापडला नाही तर आम्ही आमच्या स्तरावरती त्याचा कुठून असेल तिथं त्या ठिकाणी त्याला शोधून काढू आणि त्याला ताब्यात देऊन त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, अशा पद्धतीने लोकांची मागणी. कॅमेरामन अदित मी शुभम, एलएस मराठीसाठी खेड. आणि आता बातमी दिल्लीतली. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीबाबत बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय की ही आजची भेट केवळ सौजन्याची भेट होती. संसदेचं अधिवेशन सुरू असताना मी आमच्या खासदारांना भेटण्यासाठी इथे येत असतो. पंतप्रधानांनीही भेटीसाठी वेळ दिली आणि मी त्यांचीही भेट घेतली. आम्ही महाराष्ट्राचा विकास, पाऊस आणि इतर विषयांवर चर्चा केली, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. अभी आज की तो सदीचा भेंट थी मेरी, और पार्लियामेंट जब चलता है तब हमारे एमपी लोगों को भी मैं मिलने यहाँ आता हूँ. और प्रधानमंत्री जी ने भी मुलाकात का समय दिया, उनको भी मिला. और बाकी तो महाराष्ट्र की डेवलपमेंट की, बारिश की, ये सब चर्चा एक हो रही थी. सर, यूपीटी जो शिवसेना में आए हैं, हाँ. वो तमाम एमपी भी आज प्रधानमंत्री जी से मिले थे. हाँ, पहली बार एनडीए के हिस्सा बने हैं, क्या करेंगे इस पूरे विषय पर? नहीं, इससे खुशी है कि जो एनडीए के एमपीज है शिवसेना के, जो नए भी 6 लोग आ गए, उनको आज प्रधानमंत्री जी ने खुद चाय पे बुलाया था. और इसकी खुशी हमारे सब एमपीज को भी है. और प्रधानमंत्री जी से भी मैं जब मुलाकात हुई तब उन्होंने इसका जिक्र भी किया था. तो ये इनके पीछे डेवलपमेंट के लिए उनके चुनाव क्षेत्र में जो भी डेवलपमेंट करना है, इसके बारे में भी उनसे चर्चा हुई. और इससे काफी फायदा होगा राज्य सरकार की ओर से भी और केंद्र सरकार की ओर से भी. ये हमारे एमपीज को डेवलपमेंट के लिए सपोर्ट मिलेगा. आणि आता बातमी खड्ड्यांची. स्मशानभूमीच्या रस्त्यावर 70हून अधिक खड्डे. नागरिक संतप्त झालेत. स्कूल बस चालकांनी स्वतःच खड्डे बुजवलेत. स्मशानभूमी रस्त्यावरील खड्ड्यांनी अपघाताचा धोका वाढलाय. जळगाव शहरातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अर्ध्या किलोमीटरचा हा रस्ता, पण त्यात तब्बल 70हून जास्त खड्डे पडलेत. नागरिकांना जिवंतपणी तर खड्ड्यांच्या यातना होताच, मात्र आता मेल्यानंतर देखील सरणावरून नेत असताना या ठिकाणी खड्ड्यांचा त्रास होत असल्याचं नागरिकांनी संतप्त होऊन म्हटलंय. परिसरात शाळा असल्यानं या खड्ड्यांमुळे चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनांना तसेच विद्यार्थ्यांचा अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून जळगाव शहरातील नागरिकांसाठी रस्त्याचा विषय हा जीवघेण्याचा झालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची जळगाव शहरातील जे खड्डेमय झालेले रस्ते हे दुरुस्ती व्हावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. परंतु जळगावकरांचे हे स्वप्न कधी पूर्ण होईल अशी अपेक्षा या ठिकाणी केली जात आहे. आपण आज आहोत जळगाव शहरातील मेहरून येथील स्मशानभूमीच्या परिसरातील, ज्या ठिकाणी आपण रस्ते पाहू शकतो की हा जो रस्ता आहे, हा रस्ता मेहरून परिसरातील असल्या कारणामुळे हाच रस्ता मेहरून येथील स्मशानभूमीकडे जाण्याचा रस्ता आहे. ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी जवळपास 3 ते 4 फूट असलेले हे खड्डेमय
रस्ते असल्या कारणामुळे या ठिकाणी जी वाहतूक आहे ही वाहतुकीसाठी मोठा अडचणीचा ठरत आहे. दरम्यान या ठिकाणी हे शिवाजी महाराज उद्यान देखील आहे. हे उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून असून देखील या ठिकाणी हा रस्ता अजूनही केलेला नाहीये. या रस्त्यामुळे खड्डेमय झाल्यामुळे रस्त्यामुळे अनेकांना पडण्याची भीती आहे. अपघात होऊ शकतो. अनेकांना दुखापत देखील झालेली आहे. परंतु महानगरपालिका प्रशासनाने याकडे अधिकही आजही दुर्लक्ष केले जात आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. बारामतीत दृश्यमलाही माग टाकणारा थरार. पत्नीचा पतीला जिवंत पुरण्याचा कट फसला. 112 वर आलेल्या फोनमुळे पतीचा जीव वाचला. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी रमेश घुलेंचा उपोषणाचा 3रा दिवस. प्रकृती खालावल्यानं प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. सरकारनं दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरणार, बाळासाहेब सानपांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या कांचनवाडीत दुर्दैवी घटना. बांधकाम प्रकल्पावर सेंटरिंगचं काम करताना 8व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू. सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद. कोल्हापुरात गुंगी गुडिया वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीची निदर्शनं. जे कोणी बोलले त्याची जीभ हासडल्याशिवाय राहणार नाही, राष्ट्रवादीचे नेते आदिल फाल्सांचा इशारा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत मोठे फेरबदल. निर्मला नवले यांच्याकडे महिला युवती प्रदेशाध्यक्षपदाची धुरा. कुणबी प्रमाणपत्रासाठी जरांगे पाटील आक्रमक. जरांगे पाटील यांचा पंढरपुरातून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होणार, धनाजी साखळकरांनी दिली माहिती. पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेतली. राज्यातले विकासाचे विषय आणि इतर विषयांवर चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांची माहिती. माजी प्रदेशाध्यक्ष विजय वसंत चौधरी यांना नंदुरबार पोलिसांकडून अटक. अनुसूचित जमातीच्या महिलेचा अपमान आणि जातीवाचक शब्दांचा वापर केल्याप्रकरणी कारवाई. सिंधुदुर्गमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. जुना पत्रादेवी बांदा रोडवर बनावटी दारूची अवैध वाहतूक उघडकीस. 10,24,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एका आरोपीला अटक. अकोल्यात मन नदीत बैलगाडी उलटून दुर्घटना. बैलजोडीचा 28 वर्षीय युवक वाहून गेला. 4 बैलांचा मृत्यू. युवकाचा शोध सुरू. आणखी काही विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.